जवळजवळ 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात 650च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। परवा तर 2 शेतकरी लातूरवरून मुंबईला चालत आले त्यांच्या प्रश्नांसाठी। त्यांना भेटायला, त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही। गेल्या काही काळातली कृषी मंत्र्यांची विधानं पहा। अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये? कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करताय। ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। अमित शहानी 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे। सर, अधिवेशनामध्ये जर आता हा विषय आलेला असेल ऑनलाईन गेमिंगचा, एकीकडे सरकार म्हणते की सरकार इतर अवैध धंद्यावरती कारवाई करतं, मात्र ऑनलाईन गेमिंग असेल, रमी सारखे जे ऑनलाईन बेटिंग ॲप असतील, गॅम्बलिंग ॲप असेल, हे सरकार जे आहे केंद्रातलं इतकं दुटप्पी आणि ढोंगी आहे। छत्तीसगडमधल्या अनेक राजकीय नेत्यांवरती कारवाई झाली ऑनलाईन गेमिंग ॲप संदर्भात। आपण पाहिला असेल, भूपेश वाघेल माजी काँग्रेसचे मुख्यमंत्री, त्यानंतर त्यांच्या चिरंजीवांना अटक केली ईडीने। पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्रातले राजकारणी करतायत, सत्ताधारी करतायत, त्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या पैशामध्ये आहे किंवा व्यवहारामध्ये आहे। त्यांच्यावरती ईडीनं किंवा CBIनं कोणतीही कारवाई केली नाही, जी छत्तीसगड, झारखंडच्या किंवा दिल्लीतल्या अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांवर केली। हा दुटप्पीपणाच आहे ना। बोला। सामनात आज उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झालाय। तुम्ही त्यांना काही राजकीय प्रश्न मनसेशी युती संदर्भात विचारलेले आहेत, राज ठाकरेंशी युती संदर्भात। त्यात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। ते असं म्हणतात की ठाकरे बंधू एकत्रच आहेत, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी आता सुद्धा राज ठाकरेंना फोन करू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना कधीही भेटू शकतो। राजकीय युतीचे स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली। असं आहे की जर शिवसेना पक्षप्रमुखांनी